थंबनेलवरील मराठी सेंटेन्सेस तुम्ही वाचलेली असतीलच. जसं की खरं सांगायचं तर मला तिथे जायचं नाही आहे, खरं सांगायचं तर मला तुझी कल्पना आवडली नाही, किंवा हा जुना फोन आता काही कामाचा नाही, किंवा तुझे मित्र काही कामाचे नाहीत. अशा प्रकारची मराठी वाक्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच बोलत असतो. मग आता हीच वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलायची, त्यासाठी कोणते स्ट्रक्चर यूज करायचे, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर आता इथे बघा, मग आता इथे फर्स्ट सेंटेन्स बघा. खरं सांगायचं तर मला तिथे जायचं नाही आहे. बघा आता इथे तुम्ही मला तिथे जायचं नाही आहे हे सेंटेन्स तर तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता येईल. परंतु मग आता खरं सांगायचं तर यासाठी काय वापरायचं, तर खरं सांगायचं तर यासाठी तुम्हाला वापरायचं आहे टू बी ऑनेस्ट, किंवा तुम्ही ऑनेस्टली असं सुद्धा वापरू शकता. मग आता खरं सांगायचं तर टू बी ऑनेस्ट आणि त्यानंतर मग तुम्हाला जे राहिलेले सेंटेन्स असेल ते सेंटेन्स ते ज्या टेन्समध्ये असेल त्यानुसार तुम्हाला ते इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं असते. म्हणजे स्ट्रक्चरसुद्धा अगदी सोपं आहे. टू बी ऑनेस्ट प्लस त्यानंतर जे सेंटेन्स असेल ते सेंटेन्स तुम्ही योग्य त्या काळानुसार ते इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं. मग आता आपण फर्स्ट सेंटेन्स बघूया. खरं सांगायचं तर म्हणजेच काय, टू बी ऑनेस्ट. टू बी ऑनेस्ट म्हणजे खरं सांगायचं तर, किंवा सत्य सांगायचं तर, किंवा प्रामाणिकपणे सांगायचं तर असं सुद्धा तुम्ही म्हणता. मला तिथे जायचं नाही आहे. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्समधलं आहे. म्हणजेच इथे आपण घेणार आहोत आय डोंट वॉन्ट. जायचं नाही आहे म्हणजे जाण्याची इच्छा नाही आहे. आय डोंट वॉन्ट म्हणून आपण इथे वॉन्ट वापरले. आय डोंट वॉन्ट टू गो देअर. देअर म्हणजेच काय, तर तिथे. बघा टू बी ऑनेस्ट आय डोंट वॉन्ट टू गो देअर. खरं सांगायचं तर मला तिथे जायचं नाही आहे. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. खरं सांगायचं तर मी आपल्या मीटिंगबद्दल विसरलो होतो. बघा असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा म्हणतो. मग आता इथे तर कॉमनच आहे. खरं सांगायचं तर म्हणजेच काय, टू बी ऑनेस्ट. मग मी आपल्या मीटिंगबद्दल विसरलो होतो. आता हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट टेन्समधलं आहे. म्हणजे आपण हे सेंटेन्स कसं ट्रान्सलेट करणार, आय सिम्पल पास्ट म्हणून आपण इथे विसरलो साठी फॉरगॉट वापरणार. आय फॉरगॉट. मी विसरलो कशाबद्दल, आपल्या मीटिंगबद्दल, म्हणून आपण इथे घेणार आहोत अबाउट अवर मीटिंग. बघा अगदी सोपं स्ट्रक्चर आहे हे. टू बी ऑनेस्ट आय फॉरगॉट अबाउट अवर मीटिंग. खरं सांगायचं तर मी आपल्या मीटिंगबद्दल विसरलो होतो. अगदी सोपं स्ट्रक्चर आहे. परंतु आपण हे मराठीत वाक्य सहज बोलतो, परंतु इंग्रजीत बोलताना आपल्याला समजत नाही की मग आता हे वाक्य कसं बोलायचं. त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता नेक्स्ट बघा. खरं सांगायचं तर मी खूप थकलो आहे, किंवा मी खूप थकले आहे असं सुद्धा तुम्ही म्हणत असता. म्हणजे हे वाक्य कसं येणार, टू बी ऑनेस्ट किंवा ऑनेस्टली असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. टू बी ऑनेस्ट मी खूप थकलो आहे, हे तर इझी आहे. आय एम व्हेरी टायर्ड. आय एम व्हेरी टायर्ड. किंवा तुम्ही खरं सांगायचं तर मला खूप भूक लागली आहे असं सुद्धा म्हणता. मग काय म्हणायचं, टू बी ऑनेस्ट आय एम व्हेरी हंग्री असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा. खरं सांगायचं तर मला तुझी कल्पना आवडली नाही असं तर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. मग आता हे कसं म्हणणार, टू बी ऑनेस्ट. आता हे जे सेंटेन्स आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मला तुझी कल्पना आवडली नाही. म्हणजेच हे वाक्य तुम्हाला सहज तुम्ही ट्रान्सलेट करू शकता इंग्रजीत. निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मग इथे काय येणार आहे, आवडली नाही म्हणजे हेच भूतकाळातलं आहे म्हणून आपण इथे आय डिडंट लाईक युअर आयडिया असं हे सेंटेन्स येणार आहे. हे लक्षात घ्यायचं की हे जे पुढचं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये कोणता काळ आहे. आवडली नाही म्हणजेच हा भूतकाळ आहे म्हणून आपण इथे घेतलं आहे आय डिडंट लाईक युअर आयडिया. मला तुझी कल्पना आवडली नाही. म्हणजेच खरं सांगायचं तर असं जर शब्द असे मराठीत जर आलेलं असलं तर त्यासाठी टू बी ऑनेस्ट हे तुम्हाला वापरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हे एक स्ट्रक्चर झालं. आता पुढचं स्ट्रक्चर बघा. हा जुना फोन आता काही कामाचा नाही. बघा काही कामाचा नाही म्हणजेच आता हा जुना फोन काही कामाचा नाही म्हणजे आता काही कामाचा नाही यासाठी वापरलं जाते फ्रेज
गुड फॉर नथिंग. काय वापरलं ते तर गुड फॉर नथिंग. मग आता हे सेंटेन्स जेव्हा आपण तयार करू तेव्हा याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर आपण आधी हे घेणार आहे आणि शेवटी तुम्हाला काय घ्यायचं असते गुड फॉर नथिंग इंग्रजीत वाक्य बनवताना. मग आता हा जुना फोन म्हणून आपण इथे घेणार आहोत धिस ओल्ड फोन आणि इथे इज घेणार आहोत कारण सिंग्युलर आहे. धिस ओल्ड फोन म्हणजे हा जुना फोन आणि इथे काही कामाचा नाही असं नाही समजायचं की ते नाही आलेलं आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. नाही, काही कामाचा नाही यासाठी वापरलं जाते गुड फॉर नथिंग. त्यामुळे तुम्हाला इथे विचार करण्याची गरज नाही. धिस ओल्ड फोन इज फक्त लिहायचं गुड फॉर नथिंग. बघा इतकं हे सुद्धा अगदी सोपं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोपे स्ट्रक्चर घेतलेले आहे. त्यानंतर असं आपण तर नेहमीच म्हणतो आता तू काही कामाचा नाहीस. बघा एखाद्याला काम सांगितलं आणि त्याने काही केलं नाही साधं सोपं काम असलं तरी आपण मग काय म्हणतो तू काही कामाचा नाही. म्हणजेच इथे काय येणार आहे यू नंतर काही कामाचा नाही आर यू नंतर आपण आर वापरतो म्हणून यू आर गुड फॉर नथिंग. अगदी सोपं यू आर गुड फॉर नथिंग. परंतु आपण हे वाक्य तर मराठीत सहज बोलू परंतु इंग्रजीत बोलताना आपल्याला खूपच विचार करावा लागत असेल. पण तुम्ही जर असं बोललात तर तुमच्या अगदी हे सहज लक्षात राहील. यू आर गुड फॉर नथिंग ही फक्त फ्रेज लक्षात ठेवायची गुड फॉर नथिंग. त्यानंतर आता नेक्स्ट बघा हे कुलूप काही कामाचे नाही. हे तर अगदी सोपे आणि छोटे छोटे वाक्य मी इथे घेतलेले आहेत. आता हे कुलूप म्हणजेच धिस लॉक काय त्यानंतर काय घ्यायचं आहे इज गुड फॉर नथिंग. सिंग्युलर आहे म्हणून इज वापरायचं एम वापरायचं हे इथे बघून घ्यायचं आणि इथे त्याप्रमाणे तुम्हाला वापरायचं आहे. धिस लॉक इज गुड फॉर नथिंग. आता नेक्स्ट बघा तुझे मित्र काही कामाचे नाही. हे सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो किंवा माझे मित्र काही कामाचे नाही असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा म्हणतो. एखाद्या मित्राने जर नाही काम केलं तर अशा वेळेस मग आता तुझे मित्र म्हणजे युअर फ्रेंड किंवा फ्रेंड्स कारण की तुझे मित्र म्हणजे अनेक मित्र असतील म्हणून आपण फ्रेंड युअर फ्रेंड्स आर इथे आर येणार आहेत. नंतर काही कामाचे नाही त्यासाठी आपण काय वापरणार युअर फ्रेंड्स आर गुड फॉर नथिंग. बघा अशा प्रकारे हे स्ट्रक्चर इथे येणार आहे. सेंटेन्स येणार आहे इंग्रजीतून हे वापरून युअर फ्रेंड्स आर गुड फॉर नथिंग. तुझे मित्र काही कामाचे नाहीत. आता नेक्स्ट बघा हे घड्याळ काही कामाचे नाही. हे सुद्धा सोपं आहे. आता हे जे सेंटेन्स आहे काही कामाचे नाही म्हणजेच तुम्हाला इथे वापरावं लागणार आहे गुड फॉर नथिंग. हे जे सेंटेन्स आहे याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही हे ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ते मी तुमचं ट्रान्सलेशन इथे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टू बी ऑनेस्ट आणि गुड फॉर नथिंग यांचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा करायचा आणि कसा करायचा ते शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.